माजी आमदार पंडित पाटील हे अनुभवी आणि विकासात्मक दृष्टी असलेले नेते आहेत। ते पुन्हा विधानसभेत दिसले पाहिजेत अशी सर्वांची इच्छा असून यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी दिली। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार लढवय्ये नेते पंडित पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला सोड चिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हाती घेतले। यासह मोठ्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय। भाजप नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सतीश धारप, ॲडव्होकेट निलिमा पाटील यांच्यासह प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईच्या भाजप पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का, तर शेतकरी कामगार पक्षाला घरातूनच संघटनात्मक सुरुंग लागला असल्याचं आता बोललं जात आहे। रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानीचं ठिकाण आहे। माझी अपेक्षा आहे बऱ्याच दिवस मी आता नव्याने पक्षात गेलो। पक्षाचे नेतृत्व मगाशी चव्हाण साहेबांनी सांगितलं पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतं, हे युतीचं सरकार आहे। पण मी कालच मुलाखतीमध्ये तो प्रश्न मांडला की रायगड जिल्हा महाराष्ट्र दिन 1 मे रोजी आहे, तर 1 मे रोजी अधिकृत पालकमंत्री त्या खुर्चीत बसला पाहिजे, त्यांनी झेंडावंदन करायला पाहिजे। टेलिव्हिजनचा पालकमंत्री असता कामा नये। त्याच्यामुळे तर ते आघाडीचा निर्णय घेणं माझ्या हातात नाही। मी आणि युतीमध्ये कुठल्या पक्षाने काय काम करायचं मी येताना मला वेळ झाला इथे चर्चा करताना, मी त्याला पहिलंच क्लिअर केलंय। कारण मला मानणारा बराचसा वर्ग हा दक्षिण रायगडमध्ये पुरा आहे। माझ्या वडिलांची बहिणीची अनेक कार्यकर्ते गेली अनेक वर्ष सत्ता नसल्यामुळे जी वंचित राहिले आहे त्यांना न्याय मिळेल। आणि मी अगोदरच माझ्या भाषणात सांगितलं मी पंडित शेठ आजपर्यंत स्वतंत्र होतो, आता मला पक्षाचे नियम फॉलो करायला लागतील। त्याच्यामुळे ते पक्ष काय निर्णय देईल, पण मी निश्चित सांगतो भाजप अस्वाद पाटील, पंडित शेठ पाटील, बरेचसे जिल्हा परिषद मेंबर माझ्या बरोबर आलेत। मी बऱ्याच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलेलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये मला जोडणारी बहुसंख्य लोक येतील आणि तुमचं शतप्रसिद्ध नवीनच शब्द आहे माझा काय, मी डाव्या पक्षात काम केलेला माणूस आहे, पण निश्चित मी दिलेला शब्द आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की शेवटचा पक्ष मी अद्यापर्यंत पक्ष प्रवेश कुठे केला नाही। माझा जन्म 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेला आहे। माझा डीएनए हा काँग्रेसच्या विरोधात आहे। शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळ्या पक्षाबरोबर आघाडी केली, त्या आघाडीचा फायदा त्या आघाडीच्या लोकांना झाला, पण पक्षाचे हजारो कार्यकर्ते देशोधडीला लागले, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला। बरेचसे पण माझे मित्र आहेत, आदिती पण माझी मुलीसारखी आहे, कारण आम्ही तिला अध्यक्ष केलं होतं। त्यांच्या वादात मी आता नुकताच पाहुणा गेलोय, त्याच्यामध्ये भाग घेणं मला काय उचित नाही। पण माझी आपल्या माध्यमाद्वारे सरकारला मागणी आहे की रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचा जिल्हा आहे। तर महाराष्ट्र दिनाच्या अगोदर काय कोणाला नाशिक कोणाला द्या ना रायगड कोणाला द्या, बाहेरचा पालकमंत्री आणा, कारण हा निर्णय व्हायला पाहिजे। कारण रायगड जिल्ह्यातील बरेचसे प्रश्न पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक अर्थमंत्र्यांच्या जाणार झाली, हे लोकशाहीला घातक आहे। कारण इतर आमदारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, तसं होताना दिसत नाही। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जे प्रशासन आहे त्याचा ते गैरफायदा उठवतात। मला निश्चित खात्री आहे कोण असेल तो करा, आम्हाला काय फरक पडत नाही कोण पालकमंत्री आहे ना कोण काय। भलतशेठ माझा मित्र आहे, माझ्या बरोबर सभापती होते आणि माझे त्यांचे संबंध आहेत। आदिती तटकरे यांच्या बरोबर आघाडी होती, त्यांना अनुभव होता। आता हे सगळे युतीतले दिग्गज नेते काय ठरवतील, पण माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून की 1 मे रोजच्या अगोदर हा ओरिजिनल पालकमंत्री करावा। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।